शिवाजी राजे के आने तक हम तुम्हें मौत नहीं देंगे। उनके सामने अगर हम आपका कत्ल करेंगे तो एक तीर से कितने निशान लगाएंगे। हीरा जी, गोमा जी, कोई मर्द बचा नहीं क्या? अब तैयारी कीजिए, जमानत के तौर पर शिवा को ही जाना पड़ेगा। राज, बघितलं कोण आलंय? गोदा इथं एवढी लांबवरची धावणी करण्याची वजह? गडावर सगळं ठीक आहे ना? गडावरचा काय बिघोर नाही जी, यो बादशाचा हुकूम म्हणून यावं लागलं। बादशहाचा हुकूम? हिराजींनी निरोप दिला नसेल असं वाटलं की काय? नाही तसं नाही जी, पर आज दुसरा सांगावा। तुम्ही येत नाहीत तर रोज एक सांगावा धाडत राहणार। रोज एक? का? जिजाका म्हणल्या का मुद्दाम घाबरवायला तो एका मागोमागे एक सांगावा धाडतच राहणार। आलं लक्षात। एक ओलीस आणि एक तुमच्याकडं। अदुगर जयंतीबाईंच्या आबासाहेबांनी नेलं आणि काल गोमाजी काका, दोघांनी बी ओलीस ठेवलं आहे। रोज एक माणूस ही चेष्टा आहे की हा स्वतःला बकासूर समजतो, पण त्या बकासुराला सुद्धा भीम भेटला होता आणि त्याचाही अंत झालाच होता। जिजाबाई साहेबांना सांगा, तुम्ही काळजी करू नका, त्याचं शिवनेरीवरचं लक्ष काढायला आम्ही लावू। या तुम्ही। जी। हिराजी, आता संगतीनं सोडायला जा हे आम्ही सांगायला हवं की आम्ही सांगितल्याशिवाय जाणारच नाही आहात? नाही नाही, जातो जी। आणि जिजाक्कांना सांगा, सोनदेवांना आम्ही शहाजहानकडे पाठवलं आहे। जी। काही उत्सव होता का काल? हो, देवींना आवाहन केलं। शिवाई देवी, अंबा माता, रेणुका माता, जगदंबा, चंडिका। काही विपरीत वार्ता तर आणली नाहीये ना यांनी? अहो नाही। नाही हो, आजकाल गडावर नवीन माणूस आला की आम्हाला धडकीच भरते की काय वार्ता आणली असेल। पंत तुम्हीच सांगा आता। आम्ही पाचशांकडे जाऊन आलो, पण अजून काळजी करण्याचं काही कारण नाही। उगीच काहीतरी सांगू नका। स्वारी मुघल पाचशाकडे आहे म्हणजे मनाचे साखळदंड घातले असतील गळ्यात, पाय उचलायचंही त्राण नसेल, तहानेनं घसा कोरडा पडत असेल, पण कोणी सुद्धा विचारणार नसेल। हो ना? असंच झालंय ना आमच्या स्वारींचं? आम्ही देवावरचं फूल उचलून सांगतो की विश्वास सरावांच्या ना हातात साखळदंड आहे, ना गळ्यात, ना पायात। अजिबात बांधलेलं बिंदलेलं नाहीये त्यांना, तुम्ही काळजी करू नका। तुम्हाला म्हणायला काय जातंय? बाहेरून स्वारी दाखवणार नाही, पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं। पंत, त्यांना धीर देण्यासाठी म्हणालात ना? की खरंच असं आहे? आम्ही म्हटलं ते खरंच आहे, पण साखळदंड नसले तरी शहाजहान तिथे आहे ह्याचंच मोठं दडपण आहे। पण तुम्ही शहाजहानला भेटून गडावर का आलात? आम्हालाही हाच प्रश्न पडला, पण पातशाह स्वतः म्हणाले की तुमची भेट घेऊन उमेद वाढवा, तर ही संधी साधावी म्हणून आलो। उम्मीद कसली? तुम्ही तिथलं वर्णन कराल आणि इकडे आणखीन सगळे घाबरतील हे कारण असणार, म्हणूनच पाठवलं। दुसरं काय? म्हणजे एकीकडे शारीरिक बळाचा झुंज आहे तर तो दुसरीकडे बौद्धिक स्तरावर झुंज करतोय। असो,
ही संधी साधून शहाजी राजांचा बेत तुम्हाला सांगतो. आदिलशाही आणि निजामशाही सरदारांना आता बोलावलं आहे. आम्ही महाबत खानाची मदत राजांनी मागितल्याचं सांगितलंय, पण खरं तर ही मदत नकोय. शिवनेरी पासून महाबत आणि त्याच्याबरोबरचं सैन्य हे तरी बाजूला जाईल. थोडक्यात वेढ्याचं बळ कमी होईल. ते कमी झालं की चाल करून येणं सोपं जाईल. योजना चांगलीच आहे. तुम्ही परत तिथं जाणार आहात ना? मग आमच्याकडून शहाजहानला सांगा, आम्हाला असं वाटतं आलं लक्षात? आपलं मूळ उद्दिष्ट शहाजहान आहे, तर मग छोट्या लवाळींना कुठं गोंजारता? लवाळी म्हणजे तुम्ही गवतच म्हणताय ना? तुम्ही पंडित आहात म्हणून खातर करून घेतली. तुमचा रोख निजामशाहीकडे आहे. बिलकुल दुरुस्त. का नाही राज? अहो महापुरात मोठमोठाली झाडं सुद्धा गळून पडत्यात, पण लवाळी मात्र शिल्लक राहती. ध्यानात राहू द्या. खंडर का ही है, अब बचा क्या है? निजाम शाही को साथ में नहीं रखेंगे तो भी हम और आप, आदिल शाही और शाहजी राजे मिलकर खुर्रम शाहजहां का सामना कर सकते हैं. देखिए खिलोजी राजे, हम यहाँ क्या उम्मीद लेकर आए थे और यहाँ क्या चल रहा है. शहाजी राजे. खेळोजी राजे. तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना? आइए कासिम खान साहब, तशरीफ रखिए. पहले ये तो तय हो जाए कि हमारी एकजुट पर किसी को ऐतराज तो नहीं. खेळोजी राजे, समजून घ्या, आपल्या मुलखात आपण एकमेकांच्या विरुद्धच आहोत. त्यामुळे आपल्यात एकमत असणारच नाही. तुम्हाला वाटेल आदिलशाही आणि निजामशाहीने एकत्र यावं. रंडुल्ला खान साहेबांना वाटेल की शहाजी राजे आणि आदिलशाहीने एकत्र यावं. माझी आम्हाला जाब विचारतील, स्वराज्य स्थापन करताना मुघल येईल याचा विचार केला नव्हता का? म्हणजे कुणाचीच मनापासून इच्छा नाही की आपण एकत्र यावं, पण यावं लागेल तशीच परिस्थिती आहे. सगळ्यांच्या काठ्या एकत्र होतील तरच आपण गोवर्धन उचलू शकू. त्यामुळे बोलणं सुरू करण्यापूर्वीच विचार करा, आणि मनात काही दुसरा विचार असेल तर बोलणी करायलाच नको. बघा, ठरवा. एवढं होतं तर कारभारणीला गडापर्यंत सोडून यायचं ना. अरे येळ काळ काय हाय का नाही, इथं कोण येणार आहे ठाऊ नाही वय. राजा, झाली का बोलणी? नाही अजून, चालूच आहे. लवकर आटपा म्हणा. अहो गडावर जीव टांगणीला लागला असतील. हिराजी, आम्हाला सुद्धा बोलणी लवकर व्हावी असंच वाटतंय, पण हे आम्ही त्यांना दाखवू शकत नाही. ते का बरं? का काय आता राजांनी घाई केली म्हणजे बाकीच्यांना वाटायचं की राजांना गरज आहे म्हणून सगळ्यांची मोड बांधतायत. असं होय.
आणि एवढंच नाही, प्रत्येक गोष्टीला वेगळ्या अर्थाचे रंग चढवले जाणार. त्यापेक्षा आपण त्यांच्याशी संयमाने वागलेलंच बरं. एका वेळी एकच घास खाऊ, 10 घास बकाबक कोंबून चालणार नाही. खाण्यावरून आठवलं, हे त्यांना सांगायलाच हवं. भीमराया, काय बी करून ही बोलणी व्हायला पाहिजेत बघ. गरजेचं आहे. हाँ साहब, एक बात याद आई है. हम खाना खाते हैं तो क्या हम एक ही चीज खाते हैं? काय बाजी, बरोबर ना? का नाही खा साहेब? अहो आता ज्वारी पिकवली म्हणजे फक्त भाकर नाही खाल्ली जात. अहो त्याच्याबरोबर झुणका पाहिजे, भाजी पाहिजे, रस्सा पाहिजे. अहो तवा कुठं थाळा जमतोय? आणि आमची परिस्थिती आम्हास ठाऊक नाही असं नाहीये. आणि तुम्ही मगाशी खंडर म्हणलात, पर खंडर इस बात का सबूत है की इमारतें बुलंद थी. आणि त्याही पेक्षा त्या बुलंद इमारतीचं आपण काहीतरी देणं लागतो. आम्ही देणं लागत नाही. तुम्ही लागत असाल, आम्हाला मंजूर नाही. म्हणजे बोलणी फिसकटली. शिवनेरी के रहने वाले सब डरे हुए, सहमे हुए हैं, कहीं हमारी नजर ना पड़ जाए. यानी ये आपका खौफ है? नहीं हुजूर, आपका डर है. सिर्फ आदमी ही नहीं, जानवर ही नहीं, पेड़ भी आपके रुतबे से कांपते हैं. मुगलिया परचम का डर निहायत इस मुल्क की फितरत है. आप होशियार रहिएगा महाबत खान, पहला निशाना आप पर ही होगा. हुजूर जी कुछ समझा नहीं. आग कितनी ही खौफनाक सही, उसकी लपटों की उम्र बहुत छोटी होती है. इसीलिए आपको इत्तला कर रहे हैं. और कुछ खास तो कुछ नहीं, बस कल किले का सब जनाना इकट्ठा हुआ था. उन्होंने कहीं जौहर तो नहीं किया? सारा काम बिगड़ जाएगा महाबत खान. नहीं हुजूर, उसके लिए हौसला बुलंद होना चाहिए. यहाँ की औरतें क्या कर सकती है? कुछ नहीं. इतनी डरी हुई है कि जो आमतौर पे हल्दी माथे पे लगाती है, वो कल हवा में उड़ा रही थी. जैसे पहले से ही मातम मना रही थी. दाल में जरूर कुछ काला है, इतना ही नहीं हो सकता. ठीक है, इजाजत है. शहाजहानला तुम्ही इकडे येताय हे ठाऊक आहे, त्यामुळे आपण एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. ये ताव आपकी फिक्र हम क्यों उन्हें बताने जाएंगे, लेकिन उनके नजरबाज बहुत तेज होंगे, जैसे हमारे हैं, आपके हैं. इस बात पर हमें भी गौर करना चाहिए. राज, पुढं काय करायचं ते सांगा. समदे तयार आहेत. हे तुम्ही बोलून उपयोगाचं नाही बाजी. सगळ्यांनी हात मिळवून ठरवायला हवं.
आता पहिला दणका. तिघांनी एकाच वेळी 3 वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करायचा. जब मुगलिया फौज बेखबर होगी तब हम हमला बोलेंगे. खेळोजी राजे, तुम्ही बुराणपूरशी फौजेचा संपर्क तोडा. शेजादा औरंगजेब आणि शहाजहानचा मेहुणा शाहिस्ते खान माळव्यात आहेत. त्यांच्याकडून काहीही कुमक मिळता कामा नये. खान साहेब, तुम्ही वेड्याचा लचका तोडायचा आणि आम्ही वेड्याची रसद तोडू. विश्वासराव, मुगल सम्राट को इतना जलील किसी ने नहीं किया होगा. हम यही मौजूद हैं और किले पर औरतों का त्योहार होता है और हमें न्योता तक नहीं भेजा जाता. अफसोस. त्योहार? आता कुठला त्योहार? त्योहारला तर वेळ आहे. त्योहार के लिए समय है हुजूर. मतलब आजकल में कोई त्योहार नहीं होता? जी नहीं हुजूर. तो कल क्या हमारा जनाजा निकाला था? हाँ? मुगलिया सल्तनत का किला मुगलिया बादशाह की इबादत नहीं करता, बल्कि उसके खिलाफ साजिश करता है. क्यों? भगवान के लिए हुजूर. उसके पास गिले शिकवे ले जाने का दस्तूर है. बस वैसा ही कुछ औरतों ने किया होगा हुजूर. तो फिर ये शिकवे लेकर हमारे पास क्यों नहीं आते? ये ऐसे इकट्ठा होना मतलब सीने में बगावत का जुनून पैदा करना है. ये ज्यादा अकलमंदी का जज्बा किले को गुस्ताख बना रहा है और ये हम हरगिज बर्दाश्त नहीं करेंगे. हम इसको अंजाम देंगे, खत्म करेंगे. नहीं हुजूर, किसी की गलतफहमी हुई होगी. गलतफहमी? आप हमें गुमराह कर रहे हैं विश्वासराव, और इस गुस्ताखी की सजा भी आपसे शुरू होगी. रहम करे हुजूर. सालों से किला जी जान से संभाला है. सही कहा आपने, बिल्कुल सही. जी जान लगाकर सेवा की आपने. तो बस हम आप पे रहम करते हैं, आपको एक मौका देते हैं. आप फरमाइए, आपका कत्ल करके आपका सर शाहजी राजा के पास भेजें या आपका सर शिवनेरी पर भेजें? तो बताइए विश्वासराव, मुगल सल्तनत के नजरिए से ज्यादा असरदार क्या रहेगा? हाँ? फरमाइए. शाहजी राजा के बेगम से मिले? जी, उनकी अर्जी है कि वे खुद पैगाम लेकर शाहजी राजे के पास जाना चाहती है. क्यों? कोई मर्द नहीं बचा? हाँ? कैसे नहीं है ना? शाहजी राजा के फर्जंद शिवाजी राजा. हाँ, ये दुरुस्त है. शिवाजी राजे यहां पर
जमानत के तौर पे रहेंगे। फिलहाल आप शाहजी राजा को एक पैगाम दे दीजिए। अब कोई चालाकी नहीं, बस उन्हें कोई मदद नहीं मिलने वाली। उनकी वजह से उनका फर्जंद हमारे पास रहेगा, उन्हें भी यहां पर बुलाया जाएगा। जाइए और हमारा यह पैगाम उन तक पहुंचाइए। विश्वास राव, अच्छी तकदीर है। शिवाजी राजे के आने तक हम तुम्हें मौत नहीं देंगे। जरा सोचिए, उसके सामने अगर हम आपका कत्ल करते हैं तो एक तीर से कितने निशान लगाएंगे?